त्याच्याबद्दल घेणं घेणं भागच आहे आमच्यासारख्या नागरिकांना. नाश्ताच मिळत नाही. दुपारचा आम्ही फक्त भाजी चपाती करून फटाफट येतो, तसाच पसारा टाकून. मग काय काय करू शकतो? आता बऱ्याच ठिकाणी हे असे जे पदार्थ आहेत त्यांचे 5-10 रुपयांनी रेट वाढलेले आहेत. मग काय करणार त्याच्यासाठी? तर आता जे काय आहे ते सरकार जिम्मेदार आहे. आम्ही काय करू शकतो? आता त्यांचा पण बिझनेस आहे, त्यांना पण बोलून काय फायदा नाहीये. त्यांची महागाई जशी वाढली तसं ते लोक वाढवतात आहेत. आपलं काही इश्यूच नाहीये त्याच्याबद्दल. पण मग आता आधी बजेट किती होत होतं आणि आता महागाईनंतर बजेट कोलमडलंय. अगोदर आता माझ्या टायमाला तर ते 10 रुपयाला वडापाव होता, आता डायरेक्ट 10 रुपयांनी वाढलाय आता ह्या 10 वर्षामध्ये. मग आता विचार करा, ते असं असं प्रमाणे तर महागाई वाढतच चाललेली आहे. मग आता ह्याला आता आम्ही काही जिम्मेदार कोणालाच मानू शकत नाही. काही प्रश्नच येत नाही त्या गोष्टीचा. आता काय करू शकतो? कधी कधी असं वाटतं की आता सोडून द्यावं हे सगळं बाहेर खाणं. हा, रोज तर खात नाही, पण कधीतरी तरी हवंच असतं ना. कधीतरी खायला लागतं. कधीतरी तर खायला लागतंच काय ना काय बाहेर. आता घरातलं राशन जे आहे तुम्ही रोजचं नेहमीचं भरता त्याच्यात कसा फरक पडलाय? युद्धानंतरची सगळी वाढ झाली आहे, वाढल्यात सगळ्या गोष्टी. भरपूर फरक पडलेला आहे तसं बोलायला गेलं तर. राशनिंग मध्ये आम्ही प्रायव्हेट जॉब करतो, मग येतो तिथून ते कर्जत पर्यंत, ते इथे आम्ही CST ला कामाला येतो. ट्रेनला तेवढीच गर्दी. आणि तसं बोलायला गेलं तर इतकं महागाई वाढलेली आहे, काही बचत होत नाही, 2 पैसे उरवता येत नाही, कुठे जाता येत नाही. जो काही पगार येईल ते फक्त खाण्यापिण्याला आणि सगळ्या गोष्टीलाच वापरून जातो. काही मुलांसाठी आता काही करायचं म्हटलं तर काही मिळत नाहीये करायला. पगार नाही वाढत आहे आणि या सगळ्या गोष्टींच्या या सगळ्या गोष्टी वाढतात आहेत. मुद्दा तर तोच आहे खरं बोलायचं गेलं तर. त्याबद्दल आता कोणाला ठरवायचं जिम्मेदार ते कळत नाही. मागे गॅसचा इश्यू झाला, मग ह्याचा इश्यू होतो, मग त्याचा इश्यू होतो. खाण्याचे पदार्थ वाढतात, राशन वाढतं, सर्व वाढतं, पण पगार काय वाढत नाहीये.